हर हर महादेव. मित्रांनो, आज आपल्याला एक काका भेटले जे मुंबई टू शिर्डीची पैदल यात्रा करताना. भावांनो, आज मला भेटले. हे यांना विचारू आपण किती दिवस झाले. हर हर महादेव चाचा. 6 दिवस. 6 दिवस झाले. 6 दिवस झाले यात्रा करून. चाचा, आप कब से कर रहे हो यात्रा? 93 से कर रहे हो. अभी 33 साल. 33 साल से, मतलब हर साल पैदल निकलते हो? पैदल चलते हो. वाह वाह वाह. और अभी आपकी उम्र क्या है? 73 के काका, 73 के चाचा है और हर साल पैदल जाते हैं, मुंबई टू शिरडी यात्रा करते मेरे भाइयों. और चाचा, आपकी हिम्मत को दाद देता हूँ मैं. मुझे बड़ा अच्छा लगा आपसे मिलके चाचा. और 73 ची उमर भावांनो, एवढं लांब पैदल प्रवास खूप अवघड आहे. आणि आजकालचे जवान मुलं, माझ्यासारखे मुलं 4 किलोमीटर चालले की दमून जातात, थकून जातात. इकडे बघा 70-75 वर्षाचा माणूस आहे आणि मुंबई टू शिर्डीची पैदल यात्रा करतोय भावांनो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हे बघा, इथं माझा बिस्तर लागलं भावांनो. आता इथं आजची रात्र काढूया. ते बघा, तो हायवेवर चाललाय आणि आता रात्रीचे 9:30 वाजले. 9:30-10 सकाळपासून चलू मी पण थकलोय. तर आज काका भेटले. काका सांगा बोलचाल झाली. मस्त वाटलं काका सांगा बोलून. आणि मित्रांनो, आजची रात्र इथं काढू. आज माझ्या यात्रेचा 284 दिवस झाले. 283 दिवस झाले भावांना. 4 धाम 12 ज्योतिर्लिंगची यात्रा आहे. आपण चाललो आता नाशिक त्र्यंबकेश्वरला. तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहू जा आणि तुमच्या भावाच्या यात्रेला सपोर्ट नक्की करा. हर हर महादेव. जय श्री महाकाल.